मित्रांनो सेमी 6 मध्ये आपल्याला एक काटाकीर लढत बघायला भेटलेली कुठं ना कुठेतरी नशीब आपलं खराब म्हणावं लागतील कारण का कुठेतरी प्रत्येकाला वाटत होतं की आपलीच गाडी लागली पण कमिटीचा निर्णय शेवटचा निर्णय म्हणून ग्राह्य धरला जातो. आपण बघतोय शर्यत ग्रुप उसाटणे यांचा बावल्या देखील आहे आणि इकडं मन्याबाई. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. योगेश पाटील उसाटणे. दादा आजचा आनंद कसा आहे मला तरी वाटतं बावल्या पहिल्यांदाच पळाला आणि तो कुठेतरी क्वार्टर फायनल साठी आपली गाडी उतरली आणि एक सायकलचा मान मिळवला. कसा आनंद आहे आजचा? आज आम्हाला खूपच आनंद आहे कारण पहिल्यांदा पळवला आणि पहिल्यांदा गुलाल घेऊन दिला ते मेन महत्वाचं आहे. पहिले 2 नंबर आजी थोडी होतच पहिले 2 नंबर निघाला पण खूप आनंद आहे आम्हाला. दादा बघायला गेलं तर ही गाडी एकदम गटून पळाली. सुरुवातीला गटाला पण एकदम टॉप स्पीड लागला. पहिल्यांदाच पळवलं बावल्याला. कसा काय आनंद आहे? हो पहिल्यांदाच पळवला बावल्याला मन्याबाई सोबत पण चांगला पळाला. 3 फेऱ्याचा कसा अनुभव आहे? कारण का बघायला गेलं तर चांगल्या तालमीतला आहे तो आणि एकदम टॉप स्पीड लावतो. काय बोलाल? 3 फेऱ्यानं पळवायचा आणला. पहिली गोष्ट म्हणजे उलटा खान टाकला आणि गटना सेमी काढला त्यांनी. मला वाटतं कालती गट आपण इथे सुट्टीला जात असतानाच एक मनामध्ये आपले शंका आशंका होती का खांदा चेंज करून आपल्याला टाकायचं होतं. पहिल्यांदा काहीतरी एक्सपेरिमेंट करायला भेटला आणि बावल्यानी खरंच करून दाखवलं. काय बोलाल? हो नक्कीच सूर्याचं ना माझं तेच विषय झालं. जो खान टाकला ना उलटा तोच खान ठेवू नक्की गुलाल मिळवून देईल आपल्याला. कुठून कुठेतरी आज गुलाला क्वार्टर फायनलचा गुलाल मिळवून दिलाय. कसा काय आनंद आहे आणि आज पैरावाल्यांबद्दल काय बोलाल? पहिल्यावाल्यांबद्दल त्या एक फोन केला त्यामुळे बैल लगेच दिला त्यांनी पण आणि चांगली गाडी पळाली. आज एक सायकल म्हणजे एक चांगला मान भेटतं या मैदानामध्ये आणि पहिल्यांदाच हे होते. इतर सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून बरेचसे मैदान गाजवायचे बावल्याला. काय सांगाल? हो नक्कीच आता बघू आता काही पुढे आता नशिबावर आहे पण वाटतो आम्हाला का बिल्लाचं नाव चालवेल पुढे बावल्या 100% कारण का बघताय शर्यत ग्रुप उसाटणे किंवा बिल्ला ग्रुप उसाटणे एक टॉप मध्ये आपल्याला बघायला भेटतं आणि आज पहिरा पण तुम्ही टॉप मध्ये गेला. पहिऱ्याकारांबद्दल थोडक्यात सांगा ना. या आमचे नादेंचे भाऊजी बोलून आहेत कैलास शेठ शेंद्रे त्यांचा हा मन्याबाई आहे. दादा ही गाडी बिंजोडला पळालेली का? नाही बिनजोडला नाही पळाली पहिल्यांदाच गाडी पळाली. वा पहिल्यांदाच गाडी पळवली ती पण 3 फेऱ्याला. आनंद कसा वाटला कारण का बघायला गेलं तर खुल्या मनाने पायऱ्या झाल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी आनंद पण गुलाल पण देऊन जातं. काय बोलाल? पण त्यामुळे सांगतो का पहिलाच चांगला भेटला ना चांगली गाडी जुटून पळाली आणि त्यामुळे ड्रायव्हर मेन चांगला भेटला. ड्रायव्हरने चांगली गाडी आणली आवी ड्रायव्हर वसाटचा त्यांनी गाडी चांगली आणली त्याचे पण खूप धन्यवाद. दादा जास्त वेळ नाही घेणार अंधारपणे तुम्हाला जायचंय. बघा आज एवढी चांगली गाडी पळाली. येणार कालामध्ये 3 फेऱ्याला किंवा मुंबई बिनजोडला गाडी पळताना बघायला भेटेल का? कारण का अक्षरशः डोळ्यांची पारणं पिटलं. सेमी 6 मध्ये एकदम काटाकीर लढत म्हणजे सुतातच म्हणजे आपला निकाल होता असं बोललो तरी चालेल. काय बोलाल? निकाल नक्कीच आमचा होता. कमिटीने साथ नाही दिली आम्हाला कारण लॉबी टच गाडी होती आणि पहिली गोष्ट म्हणजे पाय त्या साईडला गेला होता तरी कमिटीने साथ नाही दिली आणि निर्णय त्यांच्या इकडच्या गाडीला दिला. ठीक आहे दादा या गोष्टी होतच राहणार पण तुमचा आनंद कसा आहे? भले फायनलला नाही बसली पण क्वार्टर फायनलचा गुलाल आपल्याला भेटतंय. या पहिल्याच मैदानामध्ये एवढं सगळं करून दिले बावल्याने. आनंद कसा आहे तुमचा? खूप आनंद आहे म्हणजे पहिल्याच मैदान आणि पहिल्याच मैदानात गुलाल घेऊन दिलं ते मेन महत्वाचं आहे. 100% खूप म्हणजे खूप आनंद आहे आम्हाला. नक्की दादा खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये बावले असंच काम करत राहील. तुमच्या सभोवताली जे मित्रमंडळी असतात त्यांच्याबद्दल काय बोला कारण का त्यांची पण मेहनत तेवढीच असतं किंवा सूरज असेल सूरज बद्दल काय सांगशील? सूरज मेन नियोजन करतात सूरज आहे आमचा त्यामुळे त्याचं मेन सिंहाचा मेन वाटा आहे. नक्कीच खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. ठीक आहे प्रवीण दादा नमस्कार. नमस्कार दादा क्वार्टर फायनलचा गुलाल तुमच्या कपाली लागतोय. कसा आनंद आहे आजचा? तुला माहिती आहे नेहमी का मला गटाचं मैदान आवडत नाही पण ठीक आहे चला. आणि बावल्याचं पहिल्यांदा आम्ही नियोजन केलं होतं मुंबईमध्ये गटाचं आणि आज क्वार्टर नाही तुला फायनल मध्ये बावल्या पळायला भेटला असता पण थोडा गैरसमजुतीमुळे फायनलला पळायला नाही भेटला आणि ठीक आहे समाधानी आहे क्वार्टर फायनलचं कारण आदत ओपनच्या मैदानात आदतला घेऊन चालायचं आहे आणि तिथे क्वार्टर फायनलला उतरायचं आहे ही पण मोठी गोष्ट आहे. सेमी एकदम टॉप होती आणि त्याच्यामध्ये कुठेतरी घासाघाशी म्हणजे बावल्याची एक अभिमानाची गोष्ट आहे. कसं वाटतंय तुम्हाला? हो 100% आहे आणि जसं गट निघाला तसं थोडंसं आम्हाला आशा आमच्या पल्लवीत झाल्या होत्या सेमी कशी तरी काढू आणि निघाली पण होती की समोरची गाडी बाद होती पण दोन पंच बोलतात का बाद आहे 2 पंच नाही बोलतात पण हे गैरसमजुतीमुळेच मी सांगतोय का मला माझा निर्णय नाही भेटला. दादा नाराजी व्यक्त करताय का तुम्ही? का आनंद आहे तुम्हाला? आनंद पण आहे नाराजी पण आहे कारण सांगतोय आनंद असा का बावल्याला पहिल्यांदा आपण गटाला पळवत होते पण ओपन मध्ये तिथे आपण क्वार्टर फायनल आणि नाराजी अशी का पंचांचे निर्णय देऊन सुद्धा आम्हाला निर्णय नाही भेटला. ड्रायव्हर कोण होता?
ड्रायव्हर आमचा नेहमी आमचा लाडका आवी ड्रायव्हर वसार. आवी ड्रायव्हरनी काय सांगितलं तुम्हाला, कारण का आपल्यापेक्षा ड्रायव्हरला जास्त माहित असतं. संपूर्ण गाडी आजूबाजूला बघून तो हाकलत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरनं तर असं वाटत होता की घेतलाय, त्याचा म्हणजे कॉन्फिडन्स बोलत होता. काय बोलाल? हो 100% आवी ड्रायव्हर असा ड्रायव्हर आहे का, आवी ड्रायव्हर आमचा घरचा माणूस आहे आणि तो कधीच खोटं बोलणार नाही आणि एकदम शांत आणि संयमी. कारण सांगतोय तुला 5 नंबर सेमी सुटली तरी सुद्धा आवी ड्रायव्हरसाठी आम्ही थांबलोय आणि समोरच्या सर्व माझे जेवढे मित्र आहेत त्यांना सांगितलं की माझा ड्रायव्हर येतो, ते थांबले पण. आणि म्हणून कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे तेवढा. दादा बघा 3 फेऱ्याचं नियोजन आपल्याकडे होतं. मुंबई बिंजोड पासून पण तुम्ही कुठेतरी सगळ्याच गोष्टी बघत आल्यात, सुट्टीपासून तर सुतापर्यंत सगळे नियोजन करता. आज कसं काय वाटलं तुम्हाला 3 फेऱ्याचं? नाही, नियोजन चांगलं होतं, फक्त शेवटी 2-3 निर्णय जरा चुकीचे झाले. आणि ठीक आहे, एक महिन्यातून 2 महिन्यातून एक मैदान, नाहीतर आपला जो बिंजोडचं मैदान आहे सर्वांना मी आवाहन करेन तोच अबाधित राहू दे, कारण तीच आपली परंपरा आहे. 100% दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. आता बघतोय की उसाटण्याचं मैदान म्हणजे एक सगळ्यांचा लाडका आवडता मैदान. या मैदानामध्ये येण्यासाठी म्हणजे सगळी जण उत्सुक असतात. एक असं मैदान जो की मागच्या वर्षी एकदम टॉप मध्ये झाला होता, तसं काही नियोजन होईल का यावर्षी? 100% तुम्हाला 1 मेला तशाच प्रकारे काय नियोजन होईल. आणि आपण प्रत्येक मैदानामध्ये बक्षीस ठेवत असतो आणि तू पण बघत असतो प्रत्येक मैदानामध्ये 180 प्लस गाड्या पळतात. 100% आतापर्यंत असं कुठल्याच मैदान ना का तिथे 180 गाड्या दिवसात पळून होतात. फक्त मी माझी वावानं सांगत, लोकांचा सपोर्ट आहे, माझी कमिटी आहे, माझे सर्व मित्र आहेत आणि बाकी मैदानवाले पण मला सपोर्ट करतात आणि तसं नियोजन करतो. त्याच्यामुळे माझ्या मैदानात 160 प्लस 180 प्लस गाड्या होतात नेहमी. दादा, फक्त तुम्ही तुमच्या मैदानाच्या पुरती मर्यादित नाही, मी बऱ्याचशा वेळेला बघतो की तुम्ही इतर मैदानात देखील सुट्टी मेकरचं काम करत असता किंवा जो हुशार पंच असतं त्यांचं काम करत असता तुम्ही. कसं आहे, मला घरून नेहमी बोलत असतात का नको जाऊ, पण ती एक सेवा आहे आणि आपण कोणाचा 1 रुपया पण घेत नाही आणि घेणार पण नाही पुढे. 100%. कारण मी भरलेल्या मनाचा आहे आणि देवाने दिलेलं भरपूर आहे. फक्त मला एक सेवा करायची असते म्हणून मी तेवढं हे करत असतो. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी. असाच 3 फेऱ्याचा आनंद आपल्या मुंबईमध्ये कुठेतरी आपल्याला गुलाल बघायला भेटला. ठीक आहे, नाराजी थोडीफार असू शकते, पण आनंद देखील आहे तुमच्याबद्दल. हो 100% आनंद आहे, कारण माझा आदतला घेऊन मी क्वार्टरला उतरलोय आणि ओपनच्या गटाला उतरलोय आणि नाराजी टॉपच्या तशी होणार. आणि टॉपच्या सेमीमध्ये ते पण. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.